काय गे तुला किती वेळा सांगितलं या अशा शर्ट पॅन्ट वर माझ्या समोर यायचं नाही म्हणून, मग का आलीस? बाबा अहो पोलिसात आहेत त्या, संरक्षण दलात असं युनिफॉर्म घालावा लागतो. आता मला सांगा, वाटत जाताना कुठेतरी कपडे बदललेलं बरोबर वाटणार आहे का? ते तुमची नाचून अशी वाटत कपडे बदलते म्हणून तुमचीच बदनामी होईल ना. नाही तू म्हणतोयस ते बरोबर आहे, हे पटतंय मला. हे बघ पोरी, काल तू वदनी कवळ घेता व्यवस्थित म्हटलं म्हणून तुला ही मुभा देतो, पण लगेच शेफारून जाऊ नकोस, कळलं का? हा नाही येते. हा वाघमारे नाश्ता नाही, उशीर झालाय, तिथंच करीन काहीतरी. सुनबाई जा आता थालीपीठ करायला गे, चल. काय गे नटबे, अगं असं पारोशानीच तू थालीपीठ तयार करणार आहेस का? जा जरा आंघोळ वगैरे करून घे, जा लवकर. चला. रत्ने अगं रत्ने कोट नको रत्ने, लय चाईटे मरी मला येत नाही. काय नाही होत त्याला. ऐका की मी काय म्हणते, हा बघा तुम्ही काय ती तुमचं तसलं फालतूचं पॅन्ट आणि शर्ट घालून जाणार आहे. ऑफिसर आहे, सुटापुटात जायचं असते. अगं रत्ने एवढ्या सकाळी उठवलंय तुम्हाला, माझं साफ नाही झालं पोट, येईना मला हा कोट, माझ्याच्याने आता नाही होत, मला नाही जायचं. काय नाही जायचं नाही जायचं, ती तसलं फालतू कपडे घालून जाणार मी. ती काय नाही बघा, ह्योच कोट घालून जायचं आणि जायचं म्हणजे जायचं. रत्ने नको ग, मी तुझ्या पाया पडते बघ, मला पाया पडायला पण जमणार ना. हसती काय रत्ने, हसती तर म्हणजे विचार कर, मी तिकडं असा गेलो तर लोक मला साहेब समजून सलाम नाही ठोकणार, हसतील ग. पिती पिती नका गावाला पाठव, मी तुझ्या पाया पडतात. चिडू नका. ऐक की आता तुम्ही रोज रोज जाणार का नाही, मग रोज कामाला जाऊन जाऊन का नाही तुम्ही भारी खचिला यो कोट का नाही बरोबर बसल तुम्हाला. 8 दिवस शेंगेसारखं वाल. इचके मी बोलते ना का. ऐका हा बघा, लय छान दिसतायचा, जावा. बारीक होणार मी, जाय. मला ते हे कर ना, बेस्ट ऑफ लक. हा बेस्ट ऑफ लक. हा जा. थांबा, इकडे तोंड करा. काय दादा गाडी थांबवा. एवढं चालल्या ती कामाला. आता कसं गोड दिसतायचा, लग्नातल्या वाणीच दिसतायचा. बघितली का माझी बायको?
कोटावर नामीच्या बापा निवडला होता. पण आता जाऊ दे. आणि काय इंग्लिश बोला जाऊन. इंग्लिश नाही सॉरी विंग्लिश बोला. जेंटलमॅन सर. कुठे तुझे पाय? तसंही वागता येत नाही. गणपती बाप्पा मोरया. मोरा बघून जावा. बाय बाय. काय करते तसं काम कुठलं दिले दाजीने? हा काय साधं सुद्धा दिलं असेल मी. आपल्या जावई बापूनी दिलंय का म्हणल्या एखाद्या हाफिजर बिफिजरच असणार. असं मग वंस नाही म्हणजे भाऊजींना काम मिळालं त्याचा आनंद आहेच, पण सत्यजितरावांच्या वशिलेने काम मिळालं ना ही काय मला पटलेलं नाही. आणि जर काही मंजूला कळलं ना तर तिला मी अजिबात आवडणार नाही. हा बघ नग पटून दे, तुला नग पटून दे, त्या मंजीला नग पटून दे. अगं सुन दे. आता तू मला सांग सत्यजितराव कुणाचं जावई आहे ती? आपलं आहे ती. आणि ती नगरसेवक आहे ती. मग त्यांचा काहीतरी फायदा करून घेतला आपण, आपल्याच माणसासाठी करून घेतलाय. मग काय बिघडलं सांग बरं. वंस ही सगळं जर का त्या विनबाईंना कळलं ना तर इथं येतील वाद घालायला आणि जा विचारतील मला. मग मी कशासाठी आहे इथं? त्या गायबाने नुसतं पाऊल ठेवून दे की इथं. मग बघते तिच्याकडे कसं काय ती. एकतर जबरदस्तीने सत्यान मंजीचं लगीन लावून दिलंय. बघ सुनंदी तू का नाही ह्या समध्यात पडूच नगर. माझं मी बघून घेईन काय करायचं ती. वंस तुम्ही मी काय नाही केलेलो. मला काय आणलं इथे? बरोबर सांगते तुला. चल सोडा सोडा मला. माझी काय चुक आहे? आणि तोंडात एक शब्द नाही काढायचा. मला का पकडले? मी कायच नाही केलो. माझी काय चुकी नाही. सोडा मला. का पकडले बरोबर सांगते. थांब तुला. सर काय झालं म्हणजे? हा कोण आहे? सर मी कायच नाही केलो सर. सर कॉलेजच्या बाहेर अंमली पदार्थ विकत होता. अंमली पदार्थ? हो सर. नाही सर मी कायच नाही केलं. माझी कायच चूक नाही. उठ जरा उठ. उठ. काटे धरती घ्यायची इकडे. सर मी कायच नाही केलो. बेल्ट चेक करा. पुढे मागचे पॉकेट्स बघा. अहो सर खरंच काय नाही केलं सर मी. सर सांगितलं तुला. गप्पा बस. चप्पल काढ. ते खालचे पॉकेट्स बघा. कॉलर चेक कर वरची. हो सर मी सांगतोय खरंच. सर मी खरंच सांगतोय मी कायच नाही केलं. सर सर परत एकदा चेक करायला लाव. हा 100% अंमली पदार्थ विकत होता. आम्ही चेक करतो. नाही सर खरंच मी काय नाही केलं सर. सर मी काय हात वर घे. हात पुढे घे. सर सर ते कुठून सर? काय आहे? अहो सर नाही माहिती मला. अजून कुठे लपवलंयस? हा काय रे हे? सर मी कायच नाही केलो सर. मला नाही माहिती. गप. काय आहे? मला नाही माहिती काय सर. आहे? हा? कोणी दिलंय? सर नाही माहिती सर. कुठे मिळाला तुला हे? बोल लवकर. कोणी दिला? नाही माहिती. खरंच नाही माहिती? नाही. तू असं नाही बोलणारस. साठे लॉकअप मध्ये टाकायला. अहो सर मी काहीच नाही केलं सर. सर मला सोडा सर.
मंजू इकडे. मंजू, आपल्या शहरात अंमली पदार्थ ही खूप डेंजरस गोष्ट आहे आणि आतापर्यंत अशा कुठल्याही गुन्ह्याची नोंद आपल्या पोलीस स्टेशनला झालेली नाहीये. हे कुठून येतंय, याचा सोर्स काय आहे आणि आपल्या कुणालाही याच्याबद्दल काहीच खबर नाहीये. सर मी त्याच्याकडून बरोबर सगळी माहिती काढून घेईन. पण सर मला वाटतंय हा फक्त प्याद आहे. खरा गुन्हेगार कुणीतरी वेगळाच आहे. इतका तरुण मुलगा एवढी मोठी गोष्ट करूच शकत नाही. आपल्याला हे सगळं थांबावं लागेल, कारण यामुळे तरुण पिढी नष्ट होईल आणि आपण तसं होऊ द्यायचं नाही. तू बरोबर बोलतेस. याच्या मागचा खरा सूत्रधार शोधून काढलाच पाहिजे आपल्याला. तुम्ही एक काम करा, तुम्ही कामाला लागा. तुमचे जे कोणी खबरी असतील त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि याच्यासारखे कित्येक जण या शहरात फिरत असतील ते सापडलेच पाहिजेत. तुम्ही काळजी करू नका सर, मी नक्कीच त्या माणसापर्यंत पोहोचेन आणि तरुण पिढीत मी हे विष पसरू देणार नाही. चला तर कामाला लागा. ह्या म्हाताऱ्याला बी नेमकं थालीपीठच खायचं होतं आज. अहो मम्मी, तुम्हाला एवढा भारी स्वयंपाक करता येते पण साधं थालीपीठ करता येत नाही वे. छी 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 छी. आता नाही येत तर नाही येत, काय करायचं मग. मम्मी तुम्हाला तुमच्या आईने शिकवलं नाही का? हाणला का नाकाचा शेंडा. मस्त शिकवलं माझ्या आईने, पण काय मला ती थालीपीठ प्रकारच कधी कळला नाही बघ. सोपा असतोय तसा. होय का? सपने एक काम करू आपण, तू तुझ्या हाताने मस्त थालीपीठ बनव, मग समजायला बाहेर जाऊन सांगते का सपनीने बनवले म्हणून. काय कळते? एकदम बेस्ट आयडिया बघा. सपनाविनी तुम्हीच करा. नाही नाही, मला काय वाटतं त्यांना जर कळलं ना का मी बनवले म्हणून तो उगाच चिडतील. आपण एक काम करूया का, मोबाईल मध्ये बघून ऑनलाईन बनवूया. हा, ही त्याच्यापेक्षा बेस्ट आयडिया आहे बघा. आपण का नाही मोबाईल मध्ये बघूनच करूयात. हा हे बघ 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 मोबाईल मध्ये. थांबा सर्च करते. हाऊ टू मेक थालीपीठ. हा, बेस्ट व्हिडिओ सापडलाय बघा. पीठ मळायच्या आधी कांदा चिरून घेऊ. हा, कांदा चिरा. हा, थांबा. सपनाविनी चिरा तुम्ही. तू चिर. पीठ बी मी मळायचा, कांदा बी मी चिरायचा, सगळं काय मीच करू का? चिर कांदा. चिरते. हा, रणविजय. येस सर. नार्कोटिक्सचं बोलवलंय. टीमला इन्फॉर्म केलं, त्यांच्या येतच असतील. लिसन केअरफुली. हे सगळं लाईटली घेऊ नका, खूप सिरियस मॅटर आहे. साताऱ्यामध्ये अंमली पदार्थाचं नेटवर्क मागे पण झालं होतं, आठवतंय ना? मधल्या काळात ते शांत होते, डोकं वर काढलं नव्हतं, फक्त बातम्या येत होत्या पण काही सापडत नव्हतं. आत्ता हा माल सापडला. मंजू, गुड जॉब. थँक्यू सर. आम्हाला सगळ्यांनाच तुझा अभिमान आहे. आणि हा कुठे सापडला तुला? सर
कॉलेजच्या मागच्या साईडला मुलांना संशयितपणे काहीतरी देत होता. त्याला पकडलं तर हे सापडलं. याच्याबरोबर अजून कोणी होतं साथीदार आजूबाजूला वगैरे? नाही सर, कुणीच नव्हतं. तसाही काय उपयोग नाही. आता हा सापडलाय ना, तर याची सगळी गॅग आहे ना अलर्ट झाली असेल. सगळे लपून बसले असतील, एकही हाताला सापडणार नाही. आणि तुम्ही बाकीचे काय करत असता? हे एवढं सगळं चाललंय साताऱ्यामध्ये, आपल्या पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन कशी नाही, काय करताय सगळे? एकही केस नोंद नाही आपल्याकडे. रणविजय, येस सर. या मालाचा सोर्स काय समजलं? सोर्स अजून माहित नाही झालं सर, पण याच्याकडून सगळी माहिती काढून घेतो मी. याच्याकडनं? मला नाही वाटत की याला काय माहिती असेल. काय माहित नसणार याला. साधा पेडलर आहे बघ, इन्फॉर्मेशन नसेल त्याच्याकडे. आणि हे ना प्यादे आहेत, प्यादे. असं एक गेलं ना 10 सापडतील त्यांना. यांच्यामुळे काय थांबणार नाही. आपल्याला आहे ना मेन माणसाला पकडलं पाहिजे, तर काहीतरी अर्थ आहे. खूप भयानक आहे. यांना जर का थांबवलं नाही ना, तर साताऱ्याची सगळी तरुण पिढी बर्बाद होईल, बर्बाद. आणि मी पोलीस स्टेशन मध्ये आहे ना, तोपर्यंत असं होऊ देणार नाही. पण एक लक्षात घ्या, हे सगळं करण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. त्यामुळे तुमचं जे काही नेटवर्क आहे ना, ते ऍक्टिव्हेट करा. तुमचे टिपर कामाला लावा. जिथं हवे ना तिथं छापे टाका. पण या मालाचा सोर्स आणि याच्या मागे जे कोणी माणसं आहेत ना, ते सगळे मला सापडलेले हवेत. समजलं? येस सर. सर तुम्ही काळजी करू नका, प्रत्येक माणसाला शोधून काढ. साताऱ्यात हे विष पसरू देणार नाही. ठीक आहे, चला लागा कामाला. सर. हा, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. हे बगीचा गप्पा बाई. अगं वदनी कवळ घेता हे जेवायच्या वेळेला म्हणायचं असतं, जेवणाच्या आधी, नाश्त्याच्या वेळेला नाही. वय का? अरे वा, आजही केळीचीच पानं आहेत का? छान. काय गे नटवे, आता किती दिवस ही केळीची पानं वापरणार आहात तुम्ही? अजूनपर्यंत माळ्यावरनं तांब्या पितळेची भांडी खाली आली नाहीत वाटतं. वेळ नाही झाला? काढते दुपारी पितळेची भांडी काढते मी. देते उद्यापासून. गेले 25 वर्ष मला हेच सांगताय. पण तुम्ही तर कालच आला ना. हे नटवे, लक्षात ठेव, तांब्या पितळेची भांडी लवकरात लवकर खाली काढायची. ती माळ्यावर पूजा करायला ठेवायची नाही, कळलं का? होय. सुरू करूया. वा वा वा. गेल्या 75 वर्षाच्या माझ्या आयुष्यात हे असं थालीपीठ मी कधी खाल्लेलं नव्हतं. इतकं भारी झालंय. गप्पा बसा. ह्याच्यात तर सगळे कपड्याचे धागे आहेत. आता धागे खायचे का थालीपीठ खायचंय? नवीन पद्धत आहे, नवीन पद्धत. रुमाली थालीपीठ. त्याचे धागे गेले असतील. रुमाली थालीपीठ? हे धागा थालीपीठ झालं, धागा थालीपीठ. अन्नाची अशी चेष्टा करता काय तुम्ही? अरे साधं थालीपीठ करायला तुम्हाला जमत नाही? अरे इतकी वर्ष संसार करताय आणि तुम्हाला ह्या साध्या साध्या गोष्टी जमत नाही? तिल्यानं काही शिकवलं नाही वाटतं तुम्हाला? आता इथं नाश्ता करण्यात काही अर्थच नाही. बाबा बाबा नाही, अजिबात नाही. हे बघा, चिडचिड करू नका. तुम्ही माझ्या बरोबर चला. कुठे? तुम्हाला चुलीवरचं खाणं आवडतं ना? हो हो, चुलीवरचं खाणं. हो. हा, मग मी तुम्हाला ना साताऱ्यातली फेमस चुलीवरची मिसळ खायला घालतो. काय सांगतोस? चुलीवरची मिसळ? चालेल चालेल, चल 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 चल, लगेच आपण निघूयाच. हा, वेळ वाया घालवायला नको. आणि हे नटवे, हे बघ, मी इथे जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत मला चुलीवरचं जेवणच हवंय. ते सुद्धा पितळेच्या ताटात वाढलेलं. मसाला मिक्सरवरचा नकोय, पाटा वरवंट्यावर वाटलेला मसालाच पाहिजे.
आणि हे जर तुम्हाला करता आलं नाही तर लाथ मारून घरातनं हाकलून देईल, कळलं काय? लक्षात ठेवायचं. आणि हो, तांब्या पितळेची भांडी ही माळ्यावरनं आजच्या आज खाली आली पाहिजे, कळलंय? हा हा चल रे, चुलीवरची मिसळ. चल चल चल. मला नाही लागला तोरा कुठं. खाऊन टाकला शिल, कळणार असेल तुला. कसं करायचं आता? ह्यांना आता चुलीवरचं जेवण पाहिजे, म्हणून मला तर चुल बी पेटवता येत नाही. हा मला पण येत नाही चूल पेटवता. आधीच क्लिअर करते मी, काही येत नाही मला. कामातलं पण काही येत नाही. जय द्या, सांगून ठेवलंय मी आधीच, क्लिअर केलंय मी, मला येत नाही काही. ये सपने, हा ना तुझा नाकाचा शेंडा. तुला कुठं सांगायला लागले? मी काहीतरी उपाय काढेल की मी. जयदाला काय सांगलीस का? मी काय त्या जयदाला घाबरते का? मी काहीच बोललो नाही, मी काहीच बोललो नाही. चांगलं झालं थालीपीठ. एक कवी एक काम कर, पोलीस स्टेशनात जा आणि त्या नेबलेटला सांग का माझी तब्येत बरी नसताना हिथं काय काय झालंय ती. काय बी करून तिला जेवण बनवायला घरी घेऊन ये. ठीक आहे. काय ठीक आहे कवे? मंजू वहिनी कशाला त्रास? त्यांना त्यांची काम असतील ना. ए मंजू वहिनीची लाडकी, गप जरा. हे तर मम्मी एवढं खस्ता खातायत ती नाही का दिसत तुला? त्यांना बरं नसताना बी त्या काम करतायत, ती बघ की जरा. कवे जागा पटकन करून टाक काम. हा निघतीच की. ए सवे कशाला खातीये? मम्मीने बनवलेलं थालीपीठ दे इकडं. ओ मम्मी, तुमची लाडकी तर कमीच आहे ना, तुमचं तिच्यावर जास्त प्रेम आहे. सगळे दर हे तू का दर घे. मम्मी कसले हुशार आहात तुम्ही, काय भारी डोकं लावलंय. म्हणजे आता ज्या काही शिव्या खायच्या असतील ना त्या ऍक्सिडेंटल जाऊबाईच खातील. सपने माया सुर्वे म्हणतात मला, कळलं का? येऊ दे आता त्या नेबलेटला, मग बघ काय होते तिचं ती. मॅडम, आमचं काम होईल ना? नक्की होईल, अजिबात काळजी करू नका. धन्यवाद. धन्यवाद. काय भारती मावशी, खूप दिवसांनी भाजी आणलीत निवडायला? अगं मंजू काय सांगू तुला, लय अवघडून बसलंय माझं. काव काय झालं? अगं ती माझी स्वयंपाकीन बाई ती काम सोडून गेली ना, मग सगळी कामं मला एकटीलाच करावी लागतात. पोरांची शाळा, ह्यांचा जॉब, स्वतःची कामं. दमायला होतं ग. हे पण म्हणत होते एकटी बाई किती काय काय करशील ना. हा मग बघा ना दुसरी. काय बायको? आओ बाई, कामाला बाई. हा ग मंजू, चांगली बाई मिळणं इतकं सोपं नाहीये. त्या बायकांची नाटकं खूप असतात, त्याच्यामध्ये 10-10 घरातली कामं करतात. त्यांचे कारण काही कमी नाही आहेत. आज काय तर भावाला बायकोच बघायची आहे, उद्या काय तर पोरांना शाळेतच न्यायचंय, परवा काय तर सासूला दवाखान्यातच न्यायचंय, नाहीतर नवऱ्याची दारू सोडवायची आहेत. यांची कारण काय संपत नाहीत. ही बाई जर समोर आली ना तर आज काय कारण देणार ना हे मी तुझं तोंड बघून सांगू शकते. घराचा आधार गेला, माझ्या घर चालवणारा तो गेला. त्याने जे विष पेलं ते आम्हाला द्या. भारती मावशी, मी एक सुचू? आता काय? आपल्या कस्टडीत तो चोर मेला बघा, त्याच्या घरी कमवणार कुणीच नाही. तुम्ही त्याच्या आईला का नाही विचारत? म्हणजे तुमचं पण काम होईल आणि त्यांना पण 4 पैसे मिळतील. हो ग मंजू, हो काय भारी आयडिया दिलीस. कसं सुचतं ग तुला एवढं सगळं? त्या बाईला सुद्धा मदत होईल आणि माझी पण मदत होईल आणि कोणाच्या तरी घराला हातभार लावणं चांगलीच गोष्ट आहे ना. एक काम करते, आधीतून गेल्यावर ना पहिलं जाऊन त्या बाईला विचारते. हा चालते. थँक्यू.
हा बोल कवे. मी इथं बाहेर पप्प्याच्या टपरीपाशी आली आहे. मला तुमच्याशी बोलायचंय. तुम्ही या की प्लीज. आलेच. हा लवकर या. भारती मावशी आले. अगं सवे तू इकडं बस बस बस. अरे मी सवी नाही, मी कवी आहे. तेच ते बस. बरं चहा देऊ? अरे नको नको काहीच नको. अगं घे बरं चहा. बरं काय तुला बिस्किट खारी? अरे काय नको, मी एक वेगळ्या टेन्शन मध्ये आहे बघ. बरं चहा तर घे. काय ग कवे, काय झालं? मंजुळीनी तोंड का पडलं असं? ते आजोबा लईच डेंजर आहेत. त्यांनी मम्मीला थालीपीठ बनवायला सांगितलेलं. मम्मींनी एवढी मेहनत करून थालीपीठ बनवलं. ती बी एक नाही 7 थालीपीठ बनवली 7. तरी बी त्या आजोबांनी मम्मींचा अपमान करायचा तो केलाच. किती काय काय बोलले मम्मींना माहितीये का तुम्हाला? शेवटी सत्तरदा त्या आजोबांना नाश्ता करायला बाहेर घेऊन गेलाय. मंजू वहिनी मम्मींची तब्येत लई खराब झाली बघा. त्यात त्यांना उलट्यावर उलट्या उलट्यावर उलट्या उलट्यावर उलट्या व्हायल्यात बघा. त्यात त्या आजोबांनी मम्मींना अजूनच कामाला जुंपलीये. हा कधी कधी देवाच्या काठीचा पण आवाज येतो. हे असं आहे. ए तुला कोण सांगितलं रे मध्ये मध्ये बोलायला? तूच तुझं काम कर की. पप्या गबस की. सॉरी. मंजू वहिनी तुम्हाला माहित आहे का, आज दुपारचा स्वयंपाक बी त्यांनी मम्मीलाच करायला लावलाय. तो बी आज तसं नाही, चुलीवर. काय चुलीवर? होय. आता मम्मींना काही चुलीवर काम करायची सवय नाही आणि त्यात त्यांची तब्येत अजूनच बिघडली तर काय करायचं? आधीच सत्तरदा नव्हता तेव्हा मम्मीने स्वतःला किती त्रास करून घेतला माहितीये ना तुम्हाला? मंजू वहिनी मला तर लेस काळजी वाटते बघा मम्मींची. कसं होईल काय होईल कुणास ठाऊक. मंजू वहिनी तुम्ही याल ना मदतीला? आम्हाला कुणाला चुलीवरचा स्वयंपाक करता येत नाही बघा. आणि त्यात काय बिघडलंच तर तो आजोबा लय चिरून थेट करतोय बाबा. नको नको. आणि त्यांनी आधीच मम्मींना दम दिलाय, जमलं नाही तर घराबाहेर काढेल म्हणून. नको 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 मंजू वहिनी चला ना प्लीज. नाही नाही पण मंजूताई तिथे येऊन गेली हे त्यांना कळलं तर? कसं कळेल मंजू वहिनी? ते आता घरात नाहीत आणि याच वेळेला आपल्याला जावं लागेल बघा. तुम्ही चला की प्लीज. मला लय टेन्शन आहे मम्मींचं कसं होईल आता काय माहिती. काळजी करू नकोस, मी येते. खरंच? हो नक्की येते. नक्की याल ना? मंजूताई इकडे जा. अगं ते तुला येड्यात काढते. तू येडे आहे का? तू कशाला जाते? आता ते जरते तर जरू दे ना. तू नको जाऊ. नाही पप्या, अरे किती बी झालं तर माझी माणसं आहेत ती. त्यांचा अपमान म्हणजे माझा अपमान, आमच्या घराचा अपमान. तसं नाही होऊ देणार. बघ तू किती चांगली आहे आणि तुझी किंमत आहे का त्या लोकांना? दुसऱ्यांनी आपली काय बी किंमत करू दे, आपली किंमत आपण ठरवायची असते. तू थांब, मी आले सांग. अबे दोन चार ना. आलो आलो. हॅलो मम्मी, मंजू वहिनी येतेय. तुम्ही बाकीची समधी तयारी करून ठेवा आणि ती आल्यावर बर ठेवते मी. वा बंड्या बंड्या, अप्रतिम लज्जतदार चविष्ट अशी मिसळ आहे. चुलीवरची मिसळ म्हणजे एक नंबर बर का. वा, आज तू चुलीवरची मिसळ मला खायला घालून आता मन जिंकलंच बाळा. बाबा आजकाल घरात सगळं गॅसवरचं मिळतं. हो. आणि बाहेर सगळं चुलीवरचं मिळतं. होय होय बाबा, चुलीवरचं मटण, चुलीवरचं पिठलं, चुलीवरची भाकर आणि चुलीवरचं आईस्क्रीम. वा 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 वा.
चुलीवरचं आईस्क्रीम. अरे चुलीवरचं आईस्क्रीम म्हणजे काय लागतं. हो 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 पंड्या. अरे तुला सांगतो मी परवाच्याच दिवशी 2 मटके चुलीवरचं आईस्क्रीम खाल्लं. अरे तुला सांगतो पहिल्यांदी खाताना थोडस गरम लागलं, जीभ भाजली माझी, पण नंतर नुसतं अरे दिवसभर जिभेवरची चव अशी जात नव्हती माझ्या. अरे पांड्या तू नगरसेवक आहेस ना इथला, मग लोकांची सेवा कर, वर भ्रष्टाचार वगैरे करू नकोस. काय काय माहितीये का, नगरसेवक म्हणजे काय तर जो लोकांची सेवा करतो तो नगरसेवक. ज्यांनी अख्खं नगर आपल्या सेवेला ठेवलंय तो नगरसेवक नसतो. कळलं का? काय रे हे असले गुंड कशाला पाळलेस इथं तू? गुंड बाबा अहो मित्र आहेत माझे. हे असले मित्र आहेत तुझे? पंड्या अरे यांना धड कपडे घालता येत नाहीत हे असे तुझे मित्र. बघ 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 दोघांचे शर्ट बघ, सगळ्यांची अशी बटणं सगळी उघडी आहेत. आणि हा तर बघ, याला चष्मा हा कुठल्या अवयवावर घालायचा हे सुद्धा माहित नाहीये. अरे चष्मा हा कपाळावर नाही डोळ्यावर घालायचा असतो. डोळ्यावर काढतो. आणि काय रे काय तुमच्या या वाढलेल्या दाढ्या. पंड्या तुझी ही दाढी वाढलेलीच आहे, पण काय ती खरात तर छान दिसते बरं का. आपण इथं पंड्या एक गोष्ट लक्षात ठेव, माणूस हा संगतीवरनं ओळखला जातो. ज्याची संगत चांगली तो माणूस चांगला. हे बघ यांची संगत सोड. काय नाहीतर यांना बदलायला सांग. बाबा बदलतील ते. बदल. ठेवतो तुमच्यावर विश्वास ठेवतो. मला ऑफिस वगैरे तुझं सगळं बघायचं होतं, ते बघितलं, छान वाटलं बरं का मला. वा पण काम करत राहा, लोकांची सेवा करत राहा. अरे त्या सगळ्यांचे आशीर्वाद तुला उपयोगी पडतील पुढच्या आयुष्यात. कळलं का? चला आता मी निघतो. पण भांड्या ह्याला आता तुझ्याकडे काही काम नाहीये ना? नाही आता तर नाही आहे ना. मग तुला गाडी येते का रे? हो येते की. 3 चाकी? अरे नाही 2 चाकी. 2 चाकी हो. जरा घरी सोडेल तो. चालेल ना? चालेल. चल निघतो मग मी. चला. पंड्या हा फोटो मात्र छान आहे बरं का तुझा. वा 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 मला आवडला. कसा काढलाय रे हा फोटो? कसा? हा असा उजवा हात नाही का? हा असा उजवा हात इथं असं. फक्त माझ्या हातात कड नाहीये रे, नाहीतर मी सुद्धा असा मस्त रुबाबदार दिसलो असतो. म्हणजे तू नगरसेवक, मी एखादा मिनिस्टर. चल येतो. चल रे चल. नुसती दाढी वाढवली इथं.